मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अशा एका ठिकाणी जेवायला आलेलो आहे ज्याची स्थापना एका छोट्याशा ईटरीजमध्ये झाली होती आणि 135 वर्ष जुनं हे रेस्टॉरंट आहे। हे रेस्टॉरंट बघायला गेलं तर इट इज नोन फॉर देअर प्युअर व्हेज फूड। इथे कच्ची बियर मिळते, इथे पापडचा चुरा मिळतो। तुम्हाला ह्याच्यावरनं अंदाज आला असेलच आपण कुठे आहे। आज आपण आलेलो आहे सी भगत ताराचंद इथे जेवण्यासाठी। आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आज इथे जेवण्यासाठी काय काय आपल्याला मिळणार आहे। चला तर मग चला मंडळी, हे यांचं मेनू आहे आणि मेनूमध्ये यांचं जे स्पेशालिटी आहे ते म्हणजे स्पेशल भगत ताराचंद थाली हे इकडची स्पेशालिटी आहे। बरं, आम्ही जेव्हा नेहमी खातो ते आहे बघा इथे आम्ही काजू पनीर, काजू मटर आणि काजू करी ह्यातलं काहीतरी खातो। रंगा खूप सुंदर असतं आणि छास काजू मसाला ना। हां हां, काजू मसाला पहिल्यांदा तिथेच खाल्ला होता। काजू मसाला हे आमचं फेवरेट आहे, तर ते खातो। आणि इथे बऱ्याचशांच्या मेनूमध्ये इनफॅक्ट चायनीज पण आहे, मी आत्ता बघितलं। आम्ही कधी मेनू खरं बघतच नाही, आम्ही डिरेक्टली आम्हाला जे पाहिजे ते ऑर्डर करतो। बट दिस इज द व्हेरी फर्स्ट टाईम आय एम एक्सप्लोरिंग दिस मेनू। आणि इथे मला कळालं चायनीज आहे आणि मग पावभाजी आणि ते सगळंसुद्धा आहे। तर ही त्यांचा मेनू आहे, शॉर्ट अँड स्वीट मेनू आहे मंडळी। तर मी तुम्हाला म्हटलं की आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक पीस ऑफ ट्रिविया सांगेल। बरं, हे जे रेस्टॉरंट आहे ह्याचं जी स्थापना आहे म्हणजे इनफॅक्ट जी पहिलं जे ब्रांच होती, छोटीशी इटरी होती कराची पाकिस्तानमध्ये, प्री पार्टिशन एरामध्ये हे फॉर्म झालं होतं। आणि आफ्टर पार्टिशन हे जवेरी बाजारमध्ये त्यांचं जे रेस्टॉरंट आहे ते चालू केलं। बरं, ॲक्च्युली ह्यांचं जे नाव आहे ते आहे ताराचंद चावला। ह्यांचे जे मेन ज्यांनी हे चालू केलं त्यांचं नाव आहे ताराचंद चावला भगत। त्यांना ही पदवी दिली गेली बिकॉज त्यावेळेला जवेरी बाजारमध्ये जेव्हा गरीब लोक किंवा ज्यांना जेवण मिळत नव्हतं तर अशा लोकांना ते जेवण सर्व करायचे फ्री ऑफ कॉस्ट। आणि असं करून त्यांना ती पदवी दिली गेली भगत। बिकॉज भगत म्हटलं की लोकांना जी गरज पडते त्यांना तो आपण देतो, म्हणून ती एक भगत म्हणून म्हटलं, भगतबाई। आणि असं करून ते भगत ताराचंद हे नाव पडलं। आत्ता तुम्ही जर बघाल मुंबईमध्ये किंवा बरेच ठिकाणी यांचे बरेचसे ब्रांचेस आहेत विच इज इन द नेम ऑफ टी ताराचंद, आर ताराचंद। तर येस, त्यांचा जे फॅमिलीचा जो बिझनेस आहे तो स्प्लिट आउट झाल्यानंतर ह्या सगळ्या नावं आलेली आहेत। राईट नाव वी आर इन सी भगत ताराचंद, जे मुलुंड गोरेगाव लिंक रोडला आहे। रुनवाल ग्रीन्स त्याच्या बरोबर समोर हे रेस्टॉरंट आहे आणि हे ऑलमोस्ट 1 वर्षभरापूर्वीच चालू झालेलं आहे। आणि प्युअर व्हेजसाठी हे खूप सुंदर रेस्टॉरंट। आम्हाला जेव्हाही कधी व्हेज खायचं झालं तर दिस इज द प्लेस वेअर वी लुक आफ्टर। आता हा आमचा इथे पहिला एक्सपिरियन्स आहे। युजली आम्ही जेव्हा जेवण करायचो ते फोर्ट साईडला जे आहे जवेरी बाजारमध्ये आहे तिथे आम्ही जेवण करायचो। सो आता इकडचाही आपल्याला एक्सपिरियन्स कळेल कसा आहे, काय आहे। हे फ्रँचायझी ओनर असावा मला असं वाटतं। तर थोडी माहिती घेऊ आपण यांच्याकडनं आणि मग आपण जेवण कसं आहे तेही बघूया। आम्ही यावेळेला मागवले आहे थाली मागवली आहे आणि मायराने मागवली आहे पावभाजी। सो लेट्स सी हाऊ द फूड इज। मंडळी, तर जेवण आलेलं आहे। हे आहे पापडसूर जे इकडचं फेमस आहे। देन स्टार्टरमध्ये आपल्याकडे आहे हराभरा कबाब, स्वीट्समध्ये गुलाबजाम आहे आपल्याकडे, दाल खिचडी आहे ती पण तडकेवाली विथ फ्राईड ऑनियन जे मला खूप आवडतं, मिक्स व्हेज भाजी आहे आणि पनीर हंडी आहे आणि 3 चपात्या आहेत। बरं, आपल्याकडे राईससुद्धा आहे। तर हे आहे आपली आजचं व्हेज थाळी आहे आणि हे आहे छास। चला, व्हेज थाळी आलेली आहे आणि मायरासाठी आम्ही मागवली होती व्हेज चीज पावभाजी बॉम्बे स्टाईल। तर ती आपण आता दिसायला तर खूप छान दिसते, टेम्पटिंग दिसते, चीज भरभरून आहे। टेस्ट पण आपल्याला कळेल कशी आहे ती।
बरं ह्यांच्या ज्या चपात्या आहेत ना, चपात्यामध्ये ते लोक ना एक बटरचा गोळा टाकतात. मी त्यांना विचारलं ह्याच्यामध्ये नाही आहे का, तर त्यांनी म्हणाले की जे तुम्ही आला कार्टमध्ये ऑर्डर करता तेव्हा त्या चपातीमध्ये ते बटरचा गोळा येतो. आता फक्त बटर लावलेलं आहे. आणि अजून एक यांचं एक आहे कच्ची बियर, म्हणजे बियरच्या बॉटलमध्ये हे लोक काय म्हणतात छास भरून देतात आणि त्याला कच्ची बियर असं म्हणतात. तर ह्या त्यांच्या लोकल इकडची जी नावं आहेत ती मी तुम्हाला सांगितली. तर आता पहिलं काय जेवण करून घ्या, भूक लागलेली आपल्याला आता. चपात्या पण खूप सॉफ्ट असतात त्यांच्या नेहमीच. पनीर हंडी आहे ही. टू गुड. मेल्ट होतं, चपात्यांना चावायची गरजच नाही आहे, मेल्ट होतं. जेव्हा पण नाशिकचे मेंबर येतात तेव्हा आम्ही भगत ताराचंद फिक्स असतं. दादाला पण आणि काकांना पण खूप आवडतं. आवडतं कारण ते प्युअर व्हेज होते. येस, ही पण भाजी मस्त आहे, मिक्स व्हेज, खूप सुंदर. तुम्ही जेवून घ्या आणि मग नंतर सांगा आम्हाला कसं जेवण होतं. ओके. चला, पावभाजी पण आम्ही मागवली आहे आणि मायराला ती खूप जास्ती आवडली आहे. मी पण टेस्ट करून बघतो कशी आहे ती. मस्त आहे, छान आहे. मी पण टेस्ट केली. चीज आणि थोडी स्पायसी चालली असती, एक जरा फ्लेवर चालला असता. पण छान मुलांसाठी आहे. हां, मुलांसाठी छान आहे, मुलांसाठी नक्कीच छान आहे. ते चीज आहे ना तोंडात गेलं की असं वितळून जातं. बरं, पावभाजीवरून मी तुम्हाला आठवलं, मी तुम्हाला स्ट्रीट साईड पावभाजी आहे मुलुंडमध्ये विदाऊट कलरची, ती मी तुम्हाला काहीतरी दाखवेल. मी एवढी सुंदर आहे ती, म्हणजे एक पावभाजी खाल्ली, एक पावभाजी म्हणजे दोघं जण आरामात खाऊ शकतात. ती मी काहीतरी एका व्हिडिओमध्ये मी नक्कीच कवर करेल. स्ट्रीट साईड पावभाजी जी मुलुंड वेस्टला आहे ती इथं कवर करूया आपण. चला, जेवण तर चांगलं आहे आमचं. हे पण काय म्हणतात चपाती तुम्हाला म्हटलं एकदम सॉफ्ट आहे. दाल खिचडी आहे पण ॲक्च्युली खूप वॉटरी आहे, पण अशी नसते. खातो ती खूप सुंदर आहे ना, मस्त असते. तर टेस्ट करून बघ कशी आहे. आपण तिथे जी खातो ना ती टेस्ट नाही आहे. हां, म्हणजे आपण जी आला कार्टमध्ये डाल तडका मागतो हे माझ्यामध्ये थाळीमधलं असेल म्हणून थोडं असं वॉटरी असेल. पण जे आम्ही ह्याच्यामध्ये मागवतो ना रेग्युलर वेगळी आला कार्टमध्ये, वाली खिचडी ती खूप सुंदर असते. चला मंडळी, थोडीशी मिस्टेक झाली आमच्याकडनं. बाय द वे ही डाल खिचडी नाही आहे, ही डाल आहे. ॲक्च्युली थिकनेसवरनं मला वाटलं की हे खिचडी असेल. थिकनेस आणि त्याच्यावरती कांदा. हा, कांदा टाकून. आता मला असं वाटलं की खिचडी आहे, बिकॉज युजली खिचडीवरती ना असं मस्त कांदा टाकून आणतात ते. तर मला ते वाटलं की खिचडी आहे, पण खिचडी नाही, ही डाल आहे. आणि एक सांगू, आता मगाशी ते आले आणि विचारले सर राईस देऊ. हाँ, तेव्हा मला स्ट्राइक झालं की भाई ये खिचड़ी नहीं है, ये दाल है. होत रहे, बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. पण जेवण चांगलं आहे. म्हणजे नाही, म्हणजे काय असतं ना, कधी कधी फ्रँचायझीमध्ये बरेच वेळेला ती टेस्ट किंवा ते नाही आहे. सो म्हणून आपण इथं फर्स्ट टाईम आलो आहे. आपण फोर्टला जबीर रोडला खूप वेळा खाल्लं आहे, बट दिस इज द फर्स्ट टाईम. तिथे ना एकाच लेनमध्ये 3-4 हे आहेत भगत ताराचंदची फ्रँचायझी माझ्या तिथे ओनरच असतील. सी ताराचंद, टी ताराचंद, आर ताराचंद असे वेगवेगळे आहेत. तर एकदा जेव्हा कधी जाऊ आपण, म्हणजे मुंबादेवीची जी लेन आहे ना त्या लेनमध्येच ते रेस्टॉरंट आहेत ती. चला, आपली चपाती आलेली आहे बघा. ही चपाती आहे ना, तर आय होप याच्यामध्ये बटर घातलेलं असावं. हे सांगितलं नाही. ह्याच्यामध्ये ना बटरचा एक गोळा असतो. चला, थाळीमधला राईस आलेला आहे. बरं, यांच्याकडे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एकतर जिरा राईस मागू शकता, एकतर तुम्ही प्लेन राईस मागू शकता, किंवा मग तुम्ही पुलाव मागू शकता. तर एवढी त्याची क्वांटिटी आहे, तीनपैकी तुम्ही काही एक मागू शकता. सो मी मागवला आहे जिरा राईस. भरपूर आहे का? भरपूर आहे. नाही, होईल का मग? मला असंही ते असं ओलसर नको आहे.
मंडळी नमस्कार. तर आपण गेलो होतो सी भगत ताराचंद या रेस्टॉरंटमध्ये आणि हे मुलुंड गोरेगाव लिंक रोडला आहे, जे रुनवाल ग्रीन्सच्या एक्झॅक्टली समोर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याची गुगल लिंक देईल, नक्की चेक करा इफ यू वॉन्ट टू व्हिजिट दिस प्लेस. आता 3 भागांमध्ये हा व्हिडिओ आपण डिवाइड करूया. एक आहे फूड, नंतर आहे ॲम्बियन्स आणि तिसरा आहे प्राईस, म्हणजे पैसे किती लागले ह्याच्यावरती आपण आपले थॉट्स शेअर करूया. तर सगळ्यात पहिलं तर फूड. तर येस, फूड खूप सुंदर आहे. जी टेस्ट जवेरी बाजारमध्ये आहे तशीच टेस्ट आपल्याला इथेही मिळाली. येस, फूड थोडंसं कमी स्पायसी आहे. म्हणजे आता प्रत्येकाचं ना ॲपेटाईट असतं, प्रत्येकाची टेस्ट बड्स असतात. मला ते चालतं, मला ते थोडंसं कमी लेस स्पायसी किंवा थोडंसं गुळचट चालतं. बट तरीही मला विचाराल तर 1 पैसा काय म्हणतात स्पाइस असला असता तरी चाललं असतं. इट ऑल डिपेंड्स अपॉन टेस्ट टू टेस्ट. पण जी काय म्हणतात गोष्ट एवढ्या वर्ष चालत आलेली आहे तीच त्यांनी मेंटेन ठेवली आहे आणि तेच आम्हाला एक्सपिरियन्स इथेही मिळाला, जे मुलुंड गोरेगाव रिंग रोडला आहे. सो फूडच्या बाबतीत तर येस चांगलं होतं. नंतर आम्ही पावभाजी मागवली होती. पावभाजी पण सुंदर होती. त्याच्यामध्ये कुठेही कलर नव्हता. म्हणजे युजली जेव्हा पण आपण पावभाजी खातो ना आणि पावभाजी खाऊन झाल्यानंतर हात धुतो तेव्हा आपल्या हाताला ना कलर असतो, ते कुठेही आपल्याला दिसलं नाही. सो ती एक चांगली गोष्ट होती. जेवणाच्या बाबतीत मस्त, म्हणजे मला तर खूप आवडलं. आय विल डेफिनेटली रेकमेंड दिस. ॲम्बियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर ॲम्बियन्स पण खूप सुंदर आहे. इट इज अन फाईन डाईन रेस्टॉरंट. तुम्ही बघितलं तिथे नंतर फिंगर बॉल पण दिला जातो टू वॉश युअर हँड्स. तर ॲम्बियन्स एकंदरीत बघायला गेलं खूप सुंदर आहे. कोझी वाटतं आहे. ती सोफेज आहेत तिथे बसायला किंवा तिथे टेबल्स अँड चेअर्स पण आहेत. सो दोन्ही गोष्टी त्यांनी वेल बॅलन्स मेंटेन केलेला आहे. आता राहिली गोष्ट पैसे. तर बघा, आम्ही 2च गोष्टी मागवल्या होत्या. एक आहे थाळी आणि दुसरं आहे पावभाजी, आणि आम्ही एक्स्ट्रा काय पाऊस मागवले होते ते. ह्या सगळ्याचं जे बिल आहे ते 953 रुपीज झालं होतं. आणि इफ यू लुक आस्क मी तर येस, इट इज ओके. म्हणजे एवढं काही एक्सपेन्सिव्ह साईड पण नाही आहे, एवढं काही चीप पण नाही आहे. त्यांनी ताटामध्ये जे दिलं होतं ते एक वेळेला आपण माणूस जेवू शकतो पोट भरून. असं नाही आहे की काही कमी पडतं आहे. इनफॅक्ट तुम्हाला दिसताना भाज्या खूप छोट्या वाटत असतील त्या वाट्यांमध्ये, पण तसं नाही आहे. ते भाज्या आपल्याला व्यवस्थित पुरतात. मला दोन्ही भाज्या पुरल्या. त्याच्यामुळे प्राईसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर असं आय डोंट फील इट इज अन एक्झॉबरंट, आणि असंही नाही की ते काही कमी आहे. सो इट इज वेल बॅलन्स्ड. आणि येस, डेफिनेटली आपण येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये आपण जे भगत ताराचंद जवेरी रोडला आहे तिथेही जाऊन आपण एकदा एक्सप्लोअर करणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे की तिथे एकाच लेनमध्ये मगाशी म्हटलं की 3 रेस्टॉरंट्स आहेत भगत ताराचंदचे. तर दॅट वी विल एक्सप्लोअर जेव्हा कधी आपण जवेरी बाजारला जाऊ. आणि तर असा हा माझा एक्सपिरियन्स होता सी भगत ताराचंदचा. बिकॉज तुम्ही बरेच जण मला विचारत होता, आता व्हेज रेस्टॉरंटवरती काही व्हिडिओ आणा दाखवा आम्हाला. तर हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता रिगार्डिंग प्युअर व्हेज रेस्टॉरंट. असेही काही नवनवीन व्हिडिओज मी घेऊन यायचा प्रयत्न करेल जिथे प्युअर व्हेज किंवा जैन फूड किंवा स्पेशालिटी तिथे व्हेज असेल असे आपण व्हिडिओज घेऊन यायचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर युजफुल वाटली तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. चला तर मग परत अशा एका व्हिडिओमध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर, बाय.